हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. दुसऱ्या लँग्वेजमध्ये इंग्लिशमध्ये असो किंवा हिंदीमध्ये आणि दुसऱ्या लँग्वेजमध्ये मी काय केलं आहे, सेपरेट व्हिडिओ केलो एक एक टॉपिकमध्ये. मी आता काय करतो, इंटरेस्ट ऑफ टाईमनी लवकर तुमच्याकडे तुम्हाला ही मेसेज पोचवायला पाहिजे म्हणून मी काय करतो, अगदी शॉर्टमध्ये काय काय अफेक्ट होतंय पण सांगतो, सिम्पलमध्ये तुम्हाला समजतंय. आता ॲस्पिरंट्सनी UPSC की असू दे किंवा MPSC असू दे, ॲस्पिरंट्सला हेल्प सिम्पल सांगतो काय काय इफेक्ट होते. आता बघा मिस्टेक्स काय काय करतो आम्ही. बघा फर्स्ट नंबर ऑफ अटेम्प्ट्स. आता हे अप्रोचनी बघूया कसं काय तुम्हाला समजतं का. नंबर ऑफ अटेम्प्ट्स कुठे आम्ही कंझ्युम करतो. यूट्यूब आर्टिकल कंझम्पशन म्हटलं तर यूट्यूब आर्टिकल, स्टोरी असू दे किंवा कोणी सांगितले असू दे, ते पण कंझम्पशनच आहे, कंटेंट कंझम्पशन. काय म्हणतो 4, 5, 6, 7, 8 तास म्हणतात त्यांनी अभ्यास करायचा. तुम्ही म्हणतो 5, 6 तुम्ही ॲव्हरेज घेऊन ओके 6 तास अभ्यास करा. तुम्ही अभ्यास करायला बसतात 6 तास कंटिन्यू होत आहे काय ना. कुणी सांगितलं काय 6 तास, त्यांनी म्हणतात 2 तास करतो म्हणून. केवळ थोडे जण सांगतात 3 तास 2 तास असं म्हणतात. पण ऍक्च्युअल अभ्यास केला तर काय प्रॉब्लेम होते त्यांनी केव्हा सांगितले काय नाही. जर तुम्ही 10 मिनिटं बसला, तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन झाला, तुम्ही म्हणतात मला होईना, नाहीतर 1 तास केला झाला नाही, नाहीतर 6 तास 1 दिवसामध्ये झाला, तर तुम्ही काय म्हणता माझी चूक आहे, मला येत नाही. हे एव्हरी टाइम आम्हालाच ब्लेम करतो की मला होत नाही, माझी चूक आहे. म्हणून म्हणतो हे स्टडी होईना त्याचं रिझन काय आहे, आम्ही काय फॅक्टर्स इन्फ्लुएन्स होतात हे बघूया. हे अंडरस्टँड करून घ्यायला पाहिजे. तुम्ही क्वेश्चनिंग माइंडसेट नाही, तुम्ही केव्हा इव्हॅल्युएट केले नाही की का झालं नाही. तुम्ही आता त्यांनी म्हटला 5 तास वाचायला पाहिजे, 5 तास वाचायला पाहिजे, ओके. त्यांनी म्हटलं सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास. तुम्ही केव्हा पण ना स्वतःला क्वेश्चन केला ना त्याला क्वेश्चन केला की ओके 2 तास मध्ये काय प्रॉब्लेम येते काय, कॉन्सन्ट्रेट किती 10 मिनिटं वाचलो तर काय येते आणि काय काय फॅक्टर्स इन्फ्लुएन्स. जर उठलो बसलो 2 तास करू शकतो काय 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 अजून काय पाहिजे. आणि मार्केटमध्ये तुम्ही गेलं तर ॲटिट्यूड पाहिजे, सबकॉन्शियस पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे म्हणतात. मग ते काय आहे, ते पाहिजे का नाही. ते मोटिवेशन पाहिजे का, मोटिवेशन व्हिडिओ बघायला गेलं तर हे पाहिजे म्हणतात. आणि तुम्ही म्हणतात हा सिंपल आहे, सकाळी 2 तास टॉपर स्टॉक म्हणतात, सकाळी 2 तास वाचा, संध्याकाळी 2 तास. तेव्हा वाचायला गेलं तर काय प्रॉब्लेम आहे काय काय आणि काय म्हटलं तर कंटिन्यू आणि काय ॲडिशनल पाहिजे काय, तुम्ही काय डिफरंट केलं ना. त्यांनी सांगत नाही, आम्ही पण काय सरफेस लेवल, त्यांनी पण सांगत सरफेस लेवल सांगतात, आम्ही पण सरफेस लेवल मध्ये असतो. कारण डेप्थ मध्ये जात नाही ना आम्हाला काय, आम्ही प्रश्न करतच नाही की ते सांगितले खरं आहे का नाही. आम्ही ते टॉपर आहे, नाहीतर ते मोठे व्यक्ती सांगतायत, ते सिनियर सांगतायत, ते ज्युनियर सांगतायत, एक्सपिरियन्स सांगतायत, नाहीतर त्यांनी तिकडे एक्झाम लिहून आले त्यांनी सांगतायत. म्हणून आम्ही हे आमच्या रिझन असते, आम्ही काय सांगतात ते घेतो. आम्ही काही रिझन पण असतं, आम्ही ऑटो पायलटमध्ये असतो, आम्ही लेझी असतो, आम्हाला ते समजते, घ्यायचं अप्लाय करायचं. झालं नाही की कुणावर ब्लेम करायचं, स्वतःवर ब्लेम करायचं. कारण का मला येत नाही, मला होत नाही, माझी चूक आहे म्हणून असं करतो, राईट. म्हणून क्वेश्चनिंग माइंडसेट इम्पॉर्टंट आहे. म्हणून मी म्हणतो माझं पण व्हिडिओ तुम्ही बघितला, तुम्ही पहिला अप्लाय करा, वर्क होतं की नाही. स्मॉल लहान हे जे एक्सपेरिमेंट करा, अप्लाय झालं की अप्लाय करा. 100% अप्लाय करायचं असं नाही, किंवा अप्लाय झालं नाही तर फोर्सफुली अप्लाय करायचं असं नाही. झालं करायचं, बिंदास करायचं. क्वेश्चनिंग माइंडसेट म्हणून इम्पॉर्टंट आहे. आता बघा ना काय फॅक्टर्स इन्फ्लुएन्स असणार. तुम्ही दुपारी जेवण केला, बसला, झोप येणार, ते म्हणा ते मला माहित आहे. पण 3 वाजता 1 तास तुम्हाला होईना, बसायला होईना. कारण काय, तुम्ही अभ्यास करता कंटिन्यूस करायला होईना. मे बी वन ऑफ द रिझन पॉझिटिव्ह थिंकिंग केला, सगळं केला, पण एक रिझन काय असते, लो एनर्जी तुम्ही मेंटेन केलं नाही.
एनर्जी का मेंटेन केलं नाही, कुणी सांगितलं नाही तुम्हाला. तुम्हाला म्हणता हा जेवण करायचं, डाएट तुम्ही ऐकलं असणार, ओके डाएट असायला पाहिजे. तुम्ही ते किती 90% नंबर ऑफ अटेम्प्ट रिसोर्सेस च्या बाबतीत हे सांगतात, म्हणून तुम्ही काय 1% 2% ऐकलं असलं तर तुम्ही इग्नोर करून टाकतात. एनर्जी काय सोड 1% आणलं त्याचं काय यूज नाही. तुम्ही बस बुक घ्यायचं, अभ्यास करायचं, बसायचं आणि झालं नाही की स्वतःवर ब्लेम करायचं, राईट. तसं नाही, एनर्जी इम्पॉर्टंट आहे. मी सांगायला म्हणून नाही, हे मी फर्स्ट टाइम असं सांगायलो एनर्जी इम्पॉर्टंट म्हटलं तर काय तुम्ही काय करायचं, हे 1% असून दे 90% असून तुम्ही ते अप्लाय करायचं. आहे का बाबा रोल, आहे का याचं काय यूज आहे का, यूज असला तर अप्लाय करूया. ह्याचं म्हटलं तर काय, ह्याच कंपोनेंट काय, डाएट ह्याचं कंपोनेंट आहे. डाएट म्हटलं तर काय, केव्हा जेवायचं, किती जेवायचं, म्हटलं तर किती वेळा जेवायचं, आणि न्यूट्रिशियस मील जेवला तर काय डिफरन्स आहे. आम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग थॉट्स इम्प्रूव्ह व्हायलात काय, आम्हाला जास्त अभ्यास करायला फोर्स करायला काय, जास्ती बसायला व्हायलाय काय, स्टडी करायला इफेक्ट व्हायलाय काय एनर्जी, म्हणून आम्ही बघायला पाहिजे, राईट. तो मग तसं तुम्ही एक्सपेरिमेंट करायला पाहिजे. ओके एनर्जीचं काय यूज आहे, याचा रोल आहे का नाही ते बघायचं तुम्ही. हे काय हे त्यांनी सांगत नाही म्हणून तुम्ही पण इग्नोर करत का, पण त्याचा लय मोठा रोल आहे, हे तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघा. ऍस्पिरंट्स ते एक नंबर ऑफ अटेम्प्ट झालं, काय म्हणत होतो आम्ही एक्सपेक्टेशन ठेवतो 5 hours झालं नाही की रियालिटी झालं नाही तर स्वतःवर ब्लेम करायचं. एनर्जीचं एक आहे, तुम्ही रोल बघा एनर्जीचं रोल. ओके सगळ्या व्हिडिओ ट्राय करतो सांगायचं. आता तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंगचं माहित आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग गोल जास्ती ठेवला तर काय होतंय, गोल 100 पेज वाचायला तुम्ही ठेवला, 100 पेज ऍटलिस्ट थोडे पेज तर तुम्ही वाचता. जर तुम्ही विचारला की अभ्यास करायला होतंय का नाही म्हटलं तर तुम्हाला काय होतंय, करू का नको, मोटिवेशन पाहिजे, नाहीतर प्लॅन बी बघूया, असं तुम्ही इकडनं डायग्रेस होता, ही पाथच चेंज होते. म्हणून पॉझिटिव्ह थिंकिंगचं पण जास्ती रोल आहे, राईट. एनर्जी रोल आहे, रिव्हिजनचा पण रोल असते, राईट. रिव्हिजन म्हटलं तर इन जनरल मी काय करतो, हाऊ टू स्टडी, राईट. हे पण ह्याचा पण रोल आहे. आम्हाला काय माहित आहे, घ्यायचं एक पुस्तक असं बघून हा वाचलो झालं. थोड्या जणांना माहित असते, थोड्या जणांना माहित नसते कसं वाचायचं हे. ओके असं वाचलं तर बरोबर आहे का, आम्ही केव्हा प्रश्न केलो नाही ह्याच्यापेक्षा बरं ऑप्शन आहे का, राईट. आणि इम्प्रूव्ह करू शकतो का, आणि काही एडिशनल घ्यायचं, आणि एडिशनल रिसोर्सेसनी नाहीतर अजून काही फॅक्टर्स आहेत का, माझं स्टडिंग इम्प्रूव्ह करायचं, डिस्कशन केलं तर इम्प्रूव्ह होतंय का, क्वेश्चन अँड आन्सर थ्रू केलं तर इम्प्रूव्ह होतंय का, म्हणून हे आम्ही केलोच नाही. जर तुम्ही 4, 5, 6, 7 तास म्हटला, कोण त्याने पण सांगत नाही, तुम्ही पण विचारत नाही. जर मी 4 तास केलो, 5 तास 6 तास बदली आणि प्रोडक्टिव्ह केलो, काय इफेक्ट आहे काय, प्रेझेंट प्रोडक्टिव्ह असलो तर काय इफेक्ट आहे काय, राईट. ते आम्ही विचारत नाही, राईट. ते प्रेझेंट मुवमेंटचा पण इफेक्ट होतो. एव्हरी सेकंड इम्पॉर्टंट असते, एव्हरी सेकंडचं प्रोडक्टिव्ह असते. जर 4 तास केला प्रोडक्टिव्ह केला, इज इट इक्वल टू 6 hours, तुम्ही केव्हा प्रश्न करत नाही, त्याने पण ते सांगत नाही. प्रेझेंट टेन्सचा इम्पॉर्टन्स काय, आता मी तुमच्याकडे बघायला असं 1 सेकंड असं तिकडे बघितलो, मग मी इकडे बघायचं तिकडे बघितलो म्हटलं तर जेव्हा तिकडे बघितलो इकडचं प्रोडक्टिव्ह गेला. म्हणून 1 सेकंडचं इम्पॉर्टंट लय महत्वाचं असतंय, ते आम्ही बघत नाही, आम्ही ते इग्नोर करतो, राईट. आम्ही ते सगळं करत नाही. आम्ही 4 तास बसायचं म्हटलं तर बसायचं. आम्ही काय विचार करतो, कुठे विचार करतो, कुठे बघतो, ते प्रोडक्टिव्हली आहे का गेली माहित नाही. कारण काय मेजरमेंट ते करत नाही ना. आम्ही हे मेजरमेंट करत नाही की एव्हरी सेकंडमध्ये 60 सेकंड 60 मिनिटमध्ये प्रत्येक सेकंडमध्ये मी प्रोडक्टिव्हिटी केलो म्हणून काय माझ्याकडे मॅप नाही ना, डेटा नाही ना की मी केलो या नाही. म्हणून मी म्हणतो टाइम इकडे 1 PM 2 PM बसलो, हे झालं, बसलो उठलो झालं, राईट. हे आमच्याकडे नाही म्हणून आम्ही करतो. सेकंड कुठे होतो, प्रोडक्टिव्हिटी, हे आमच्याकडे. अजून एक प्रेझेंट मुवमेंटचं पण इम्पॉर्टन्स आम्ही बघितलो, राईट. ह्याच्यानंतर
आणि काय, एनिवेज आता बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया काय आणि दुसरे फॅक्टर्स काय इन्फ्लुएन्स आहेत. थँक्यू.